काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत. सर, भिवंडीमध्ये एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळतोय. भाजपचे काही नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसला साथ देताना पाहायला मिळणार आहेत, काही वेळात पोहोचणार आहे. काय नेमकं समीकरण असणार आहे? भिवंडीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस त्या ठिकाणी आहे. आमचे 30 नगरसेवक भिवंडीमध्ये निवडून आलेले आहेत आणि बहुमताला लागणारा जो 46चा आकडा आहे यापासून आम्ही 16 मतं दूर आहोत. यामध्ये तुतारी चिन्हावरील शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचे 12 नगरसेवक आमच्यासोबत आल्यामुळे आम्ही सोबत असल्यामुळे आता 42वर गेलो आहे. मात्र अद्यापही आम्हाला 4-5 पावलं पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि अशा वेळेस आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे पर्याय ही आमच्यासमोर होती. मात्र कुठल्याही पद्धतीने आम्ही जे सत्तेतील जातीवादी जे लोक आहेत, जे धर्मांध आहेत आणि ज्यांनी या महाराष्ट्राचं पूर्ण वाटोळं केलं, अशा कोणत्याही लोकांसोबत जाणार नाही अशी आमची भूमिका होती. त्यामुळे काही अपक्ष, काही इतर पक्ष यांना सोबत घेण्याची आमची एकंदरीत एक परिस्थिती आणि आम्ही वाट पाहत होतो. मात्र कोंडी झालेली होती हे खरं आहे. आम्ही 42वरून पुढे सरकत नव्हतो आणि अशा परिस्थितीत आता जे काही चाललं आहे त्यामुळे दुपारपर्यंत एक निर्णय होईल. त्यामुळे दुपारपर्यंत थोडी आपण सबुरीने घ्या ही माझी आपल्याला विनंती राहील. भाजपचे 9 नगरसेवक जे आहे ते तुमच्या काँग्रेस पुरस्कृत आघाडीला पाठिंबा देणार आहे, हे खरं आहे? आता आगे आगे देखो क्या होता है. यातून एकच आहे की पक्षांतर बंदी कायदा हा घोडेबाजार थांबावा आणि एकंदरीत पक्षांतर करत असताना काही तिथे अटी, शर्ती, नियम आणि काही पद्धत असली पाहिजे. या अनुषंगानं राजीव गांधींनी यामध्ये पक्षांतर बंदी कायदा आणला. अनुसूची 10मध्ये संविधानामध्ये संशोधन करून अनुसूची 10 आणत असतानाही तो सांगितला गेला, नियम बनवला, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आला. मात्र भारतीय जनता पक्षाने त्याच्यात धज्जिया उडा देंगे जे म्हणतात त्याचं पूर्ण जो आहे तो गुंडाळून कुठेतरी ठेवला आणि तो गुंडाळून ठेवला असताना आता जी आपण म्हण ऐकत आलो की जो दुसऱ्यासाठी गड्डा खोदतो तो स्वतः त्यामध्ये पडत असतो. आता भाजपची वेळ भरत आलेली आहे आणि आता या कायद्याचा गैरवापर करून करून जो बोथट केला त्यामुळे आता तेच त्या गड्ड्यात पडतील हे येणाऱ्या काळात वारंवार आपल्याला दिसत राहील. भाजपच्या 9 नगरसेवकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, तुमचा महापौर बसेल, पण कुठेतरी भाजपच्या पाठिंब्यावरती काँग्रेसचा महापौर बसतोय, यावरून टीकेची झोड उठणार नाही का? भाजपच्या पाठिंब्यावर कुठे बसतोय? भाजप फुटली. जी ब्रेकिंग न्यूज आहे ती भाजप लोकांचे पक्ष फोडत होती, आता भाजपत उभी फूट पडली आहे. काँग्रेसने भाजपला फोडलं. भाजप फुटली हाच महत्त्वाचा आहे. कोणी फोडली हा काही फोटाफोटीचं श्रेय घेण्याचा भाग नाही. त्यामुळे भाजप फुटली. मी करणार त्यांचा जो अहंकार पक्ष होता तर त्यांच्यात जर फुटले, आता भाजपचे गट फुटायला लागले आणि ते जर बाहेर त्याच्यातून पडायला लागले तर ही याच्यातली बातमी आहे. आमचं बहुमत त्या ठिकाणी नाही आणि कोणी काँग्रेसमध्ये येत असेल, कोणी आमच्या आघाडीत समाविष्ट होत असेल तर सर्व आमच्या घटक पक्षांशी आणि आमच्या नगरसेवकांशी बोलून त्या ठिकाणी आम्ही जो काही साधक बाधक असेल त्या स्वरूपाचा निर्णय घेऊ. मात्र आम्ही भाजपला करायचा प्रश्नच उद्भवत नाही. ते निवडून आले असतील भाजपवर, काय असेल नसेल ते त्यांचं झालं. आपण ते फुटले ना, त्यांनी भाजप सोडली ना, त्यामुळे भाजप सोडलेल्या माणसाला भाजपचं कसं म्हणू शकतो? तो जर नियम आपण लावला तर आज भाजप जी आहे ही 75% काँग्रेसची आहे. त्यामुळे मग आता भाजपचा काँग्रेस झाला का, हाही एक प्रतिप्रश्न, त्याच्यातून एक आर्ग्युमेंट तयार होऊ शकते. म्हणजे आतापर्यंत चित्र पाहायला मिळतं का काँग्रेस वारंवार भाजपकडनं फोडला जायचे, नाही ते फोडले जायचे. आता पहिल्यांदा पाहायला मिळतंय का भाजपचे काही नगरसेवक काँग्रेस फोडताना पाहायला मिळते? आता ती उतरती कळा लागलेली आहे आणि हे सर्व होणार आहे. थोडा वर्षभराचा कालावधी जाऊ द्या. लोक भारतीय जनता पक्षाला रस्त्यावरही फिरू देणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये फोडाफोडी हे आमचं राजकारण नाही. फोडातोडीवर आमचा विश्वास नाही. आम्ही घरं फोडत नाही, आम्ही पक्ष फोडत नाही. हे आमचं असणारं धोरण आहे. मात्र आमची झालेली त्या ठिकाणी 42च्या ची जी कोंडी आहे ही फोडण्याच्या अनुषंगानं आम्हाला कुठला तरी एक राजकीय निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे. पुढच्या काही महिन्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे? राज्यसभेला शरद पवारांना आणि परिषदेला उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार आहेत की काँग्रेस काही उमेदवार उभा करत आहे? 3 जे आम्ही मित्रपक्ष आहोत यामध्ये थोड्या अधिक फरकाचा जो आहे त्यामध्ये 1 नंबर शिवसेना, 2 नंबर काँग्रेस, 3 नंबर राष्ट्रवादी काँग्रेस अशी आमची मतांची ठिकाणी गोळाबेरीज आहे. आणि यातून पुढे जात असताना नेमकं काय करायचं, कसं करायचं यासाठी तिन्ही पक्षांमध्ये एक चर्चेची आवश्यकता आहे. त्यामुळे ती चर्चा लवकरच होईल आणि त्यानंतर त्याची रूपरेषा ठरवल्या जाईल. काही जे निर्णय आहेत ते महाराष्ट्र पातळीवर घेऊ. मात्र इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं काही चर्चा करण्याची आवश्यकता असेल तर आम्ही त्या संदर्भामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी
त्यांच्या देखील त्यामध्ये मार्गदर्शन घेऊ. कालची तुमची बैठक पार पडली, यामध्ये सुद्धा असं चर्चा झाली की कुठेतरी शरद पवार त्यांचा पक्ष विलिनीकरणाच्या याच्यावरती आहे महायुतीसोबत, तर त्यांच्यासोबत त्यांना मदत करायची किंवा नाही यावरती चर्चा काही नाही, आता या संदर्भामध्ये सर्वच पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये काँग्रेसही आहे, UBT पण आहे, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचाही गट आहे की आगामी काळामध्ये इंडिया अलायन्स आपलं कसं राहणार आहे, आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे हे ठरवण्याची कुठेतरी आवश्यकता आहे. कारण होऊ घातलेल्या निवडणुकींपुरता हा विषय नाही, तर एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर किंबहुना 2024च्या विधानसभा लोकसभा झाल्यानंतर आता पुनरावलोकनाची एकदा आवश्यकता आहे, सिंहावलोकनाची एकदा आवश्यकता आहे आणि किमान सभागृहामध्ये विधानभवनामध्ये आम्ही सोबत राहण्याच्या अनुषंगानं पुढचा आपला काय स्ट्रॅटेजी राहील किंवा आपण कशा पद्धतीने जायचं, संख्येच्या जो बळावर आपण कसं बोलायचं, विरोधी पक्ष या नात्यानं सामूहिक स्वरूपात कोंडी सरकारची कशी करायची, या तमाम मुद्द्याच्या अनुषंगानं एका व्यापक चर्चेची आवश्यकता आहे. काँग्रेसमध्ये असाही सुरू आहे की राज्यसभेला जर शरद पवारांना मदत केली तर विधान परिषदेमध्ये काँग्रेसला मदत करावी, अशा प्रकारचं सुरू आहे. त्यामध्ये एक आम्ही राजकीय पक्ष आहोत, तिथे आमचं एक संख्याबळ आहे आणि त्या संख्याबळाच्या अनुषंगानं आम्हाला भागीदारी मिळाली पाहिजे, ही एक स्वाभाविक स्वरूपाची त्या ठिकाणी अपेक्षा राहणार आहे. ती तिन्ही पक्षाला राहणार आहे. त्या अपेक्षेच्या अनुषंगानं आणि सगळ्यात ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होऊ शकणार नाही, त्यामुळे त्याबाबत एक चर्चेची आवश्यकता आहे आणि त्या चर्चेतून पुढे जाता येईल. भागीदारी म्हणजे नेमकं काय? आता राष्ट्रवादी म्हणजे राज्यसभेवरती एकच उमेदवार जाऊ शकतो आणि परिषदेला सुद्धा जाऊ शकतो, तर राज्यसभा जर सोडली तर परिषद द्यावा याचा अर्थ हाच आहे? नाही, यामध्ये ही आता पहिली निवडणूक आहे, पुढच्याही काही निवडणुका राहणार आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या संदर्भामध्ये सामंजस्याचाही विषय राहणार आहे, मेरिटचा पण विषय राहणार आहे, संख्याबळाचाही विषय राहणार आहे, दूरगामी भूमिका धोरण तोही विषय राहणार आहे. या सगळ्या विषयांची एकंदरीत गोळाबेरीज होईल ना. पण ह्या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र लढणार आहात? आम्ही विधानभवनामध्ये महाविकास आघाडी म्हणून आहोत, लोकसभेमध्ये आम्ही इंडिया अलायन्स म्हणून आहोत आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका आमचे तिन्ही पक्ष हे सध्या तरी पार पाडत आहे. त्यामुळे या सर्वांच्या आशयाचा एकदा जो आहे तो संदर्भातून 1 to 1 सगळ्यांशी एका व्यापक चर्चेची आवश्यकता आहे आणि ती चर्चा निश्चित येणाऱ्या काळात केल्या जाईल. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती संजय राऊत म्हणतायत की काँग्रेसने फार चिंता करू नये, शरद पवार हे महाविकास आघाडीसोबतच राहणार आहेत. काँग्रेसची चिंता करण्याचा विषय नाही, हा आमचा एक मित्रपक्षाच्या एक कौटुंबिक स्वरूपाचा एक प्रश्न आहे आणि राजकीय काही त्यांच्या भूमिका आहेत. या भूमिकेच्या अनुषंगानं त्यांच्या घरात एक अत्यंत वाईट दुर्घटना देखील घडलेली आहे. या पार्श्वभूमीवर थोडा वेळ संक्रमणावस्थेतून जात असणाऱ्या पक्षाला दिला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा घड्याळ असल्यामुळे आम्ही जाणार नाही, ही आमची भूमिका आम्ही पुण्यात आणि इतर ठिकाणी पण जी घेतली होती ती भूमिका आमची आजही आहेच. मात्र एकदा या सर्वांशी चर्चा करणं आवश्यक आहे आणि चिंता आणि चिंतन त्यावेळेस घेतलेली भूमिका आता बदलणार की कशी? नाही, चिंता आणि चिंतन यामध्ये फरक आहे. यावर एक चिंतनाची आवश्यकता आहे, चिंता कोणीच करत नाही. अगदी पाहतो आपण, यावरती चिंता करत नाही तर चिंतनाची आवश्यकता आहे आणि विचार विनिमय करून आम्ही निर्णय घेऊ असं हर्षवर्धन सकळ म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिन शिंदे सरासुने एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.